मी हा डेटा बोलतोय, म्हणजे हा माझा काही आरोप नाही आहे. डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारचा डेटाच दाखवते की फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट जो FRBM ऍक्ट कैलासवासी अटल बिहारी वाजपेयींनी केला होता, त्याच FRBM ऍक्टचा पूर्णपणे, म्हणजे दुर्दैव आहे मला हे बोलावं लागतंय, पण त्यांनी कचऱ्याची टोपली दाखवली की पूर्णपणे फिस्कल राज्यामध्ये पूर्णपणे कोलमडलेला आहे. त्याच्यामुळे कुणाचीही पेमेंट्स होत नाहीत, रस्त्याची कामं थांबली, जलजीवन मिशनची कामं थांबली, अनेक मोठे प्रोजेक्ट थांबलेले आहेत. एक दुसरं, तुमच्याच चॅनलवर आणि वर्तमानपत्रात बातमी आली की सगळ्या ज्या स्कीम्स आहेत त्याच्यात 30% कट हे सांगितलेलं आहे सरकारने, असं वर्तमानपत्रातच बातम्या आलेल्या आहेत. त्यामुळे अतिशय चिंताजनक परिस्थिती. आणि महाराष्ट्र सरकारच म्हणते की त्यांचं 1 लाख कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चरचे पैसे देणं बाकी आहे, म्हणजे 1 लाख कोटी ते, आणि घेतलेलं लोन त्याचा इंटरेस्ट. त्यामुळे आता खरंच काय फिस्कल डेफिसिटचे नंबर्स आहेत हे मला असं वाटतं, मी खरं तर पृथ्वीराज बाबा आणि जयंत पाटलांनाही फोन केला होता, कारण का त्यांचंही मार्गदर्शन आपल्याला महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती काय, इलेक्शन येतील आणि जातील, त्याच्यात हार आणि जीत होत राहील, पण राज्य महत्वाचं, आणि राज्यामध्ये फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट आणि फायनान्शियल सिच्युएशन. कारण का तुम्ही बघताय देशामध्ये आता लोकांना असं वाटतं, एकेकाळात वाटत होतं की अमेरिकेत काय होतं त्याचा आपला काय संबंध. आपला संबंध आहे हे तर मी किती महिने म्हणते. आणि हे नवीन जे अमेरिकेत ऍडमिनिस्ट्रेशनने जे टॅरिफ्स केलेले, तर टॅरिफचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट आपल्या देशावर होणार. अनेक चॅनल्सनी त्याचा डिटेल दाखवलेला आहे, तुम्ही सगळ्यांनी दाखवलेला आहे. त्याच्यामुळे अमेरिकेचा आपल्यावर होणारा इम्पॅक्ट, इकॉनॉमी भारताची स्लो डाऊन झाली आहे, त्याच्यामुळे कन्झ्युमिंग कपॅसिटी पण कमी होते असं दिसतंय मार्केट्समधून, आणि त्याचबरोबर एक्सपोर्ट्स कमी होत आहेत, आणि रुपीची किंमत तुम्ही बघताय किती महाग झालंय. त्यामुळे इम्पोर्ट्स आपल्याला प्रचंड नुकसान होणार आहे त्याच्यात. त्यामुळे खूप मला असं विचाराल तर पुढचं काही वर्ष फिस्कल मॅनेजमेंट आणि ग्लोबल सिनारिओमध्ये खूप म्हणजे अडचणीचा, राज्यांसाठीही आणि देशासाठी अडचणीचा, संघर्षाचा काळ. आत्ताच त्याची नोंद घ्यावी. पॉलिटिकल गडबड करण्यापेक्षा सगळ्यांनी एक ऑल पार्टी मीटिंग बोलवावी या विषयावर, आणि फिस्कल मॅनेजमेंट आणि ग्लोबल इश्यू याच्यावर चर्चा केली पाहिजे. महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प लवकरच सादर केला जाणार आहे, काय अपेक्षा आहेत आपल्या या राज्य सरकार? सरसकट कर्जमाफी हा शब्द देवेंद्रजींनी दिला होता त्यांच्या इलेक्शनमध्ये. ह्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याचं 7-12 कोरा करू असं सांगितलं होतं. सोयाबीनला, कांद्याला, कपासाला, दुधाला भाव हा शब्द त्यांनी दिला होता, तो त्यांनी पाळावा. मुलींच्या शिक्षणाचे सरसकट त्यांनी फी माफी ही झालेली नाही, आजही मुली आम्हाला भेटायला येतात, मदत मागतात, आणि त्यांनी शब्द दिला होता की प्रत्येक महिलेला ते लाडकी बहीण योजनेतून पैसे देतील. आता रोज तुमच्या चॅनलवर यायला लागले की इतके लाख कमी केले, तितके लाख कमी केले, असा केसेस आहे. महानगरपालिकेवरती आपल्या नेतृत्वाखाली मोर्चा नेण्याचा मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक महत्वाचे आव्हानं आज आहेत, आणि हॉस्पिटल्स असतील, शिक्षण असेल, इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स असतील, किंवा डिपॉझिट्स, ज्या पद्धतीने डिपॉझिट्स काढली जात आहेत खर्च करण्यासाठी, हे अतिशय चिंताजनक आहे. आणि BMC चा जो कारभार आहे आणि ज्या पद्धतीने आता त्यांचं बजेटही आलेलं आहे, हे अतिशय चिंताजनक आहे. आणि ह्याच्यासाठी BMC चा जो आता कारभार आहे त्याच्या विरोधात 28 तारखेला आम्ही मुंबईला असतो. शिवसेना फोडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर केला जातोय, पैशाचा आम्ही दाखवलं जातोय, असं संजय देशमुख जाहीर खासदार बोलतात. कसं बघतोय याकडे? ही सिलसिला मागच्या पंचवार्षिक मध्ये देखील चालू होता आणि आता पुन्हा एकदा नवीन आरोप. मला खरंच या गोष्टींचं आश्चर्य वाटत नाही, कारण का मी त्याच्यातून स्वतः गेलेले आहे. त्याच्यामुळे हा पाठू हे दुर्दैव आहे की एका सशक्त लोकशाहीमध्ये संविधानाने हा देश चालला पाहिजे, आणि दुर्दैवी आहे की तुम्हाला हा प्रश्न मला विचारावा लागतोय, आणि 2-2.5 वर्षापूर्वी महाराष्ट्र याच्यातून गेलेला आहे, पुन्हा तसे येत असतील, खूप दुर्दैवी आहे. मंत्री प्रताप सरदेसाईंनी एसटीच्या अभ्यास दौऱ्यासाठी गुजरातला गेलेले आहेत, परंतु राज्यातील एसटी सध्या डबघाई झालेली आहे. एसटी महामंडळासाठी पैसे, म्हणजे पहिलं तर नवीन एसटी तातडीने ऑर्डर केल्या पाहिजे. आणि आज भोर असेल, बारामती, दौंड, आपल्याच सगळ्यात भागात बघा ना, अनेक मुलं आणि मुली एसटीला, मला कालच इथे मुली भेटायला आल्या होत्या की आम्हाला वेळेवर एसटी येत नाही.
आणि आली तरी ती 2-3 तास उशिरा येते. त्याच्यामुळे एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे आणि मी अनेक महिने नाही वर्ष मागतेय की तुम्ही सगळ्यांनी एसटी महामंडळामध्ये लक्ष घालावं. पण हे दुर्दैव आहे की हे सरकार एसटी महामंडळात अजिबातच लक्ष घालत. जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी सुरेश धस यांना भाजपनं पुढे केल्याचा संजय राऊतांनी शंका उपस्थित केली. कसं बघताय याकडं? शक्यता नाकारता येत नाही, पण मी तुम्हाला सांगू मला खूप वेदना झाल्या. कारण सुरेश धस जेव्हा फिरत होते म्हणजे तेव्हा स्टेटमेंट्स करत होते, मी त्यांच्याकडे पक्ष म्हणून कधी पाहिलंच नाही. मला फक्त माणुसकीच्या त्या नात्याने ते बोलतायत असा माझा विश्वास होता त्यांच्या. त्याच्यामुळे मला अजूनही अपेक्षा आहे की ह्या पूर्ण बीडची असेल किंवा परभणीची घटना असेल या दोन्हीमध्ये कुठलंही राजकारण न आणता राजकारणाचे मतभेद सगळे बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने सगळ्यांनी लढावं. आणि माझी सुरेश खूप अपेक्षा होती, कारण का ज्या पोट तिडकीने ते रोज चॅनलवर बोलत होते त्याच्यामुळे मला असं वाटलं होतं की जोपर्यंत देशमुख कुटुंबाला न्याय मिळत नाही किंवा बीड मध्ये हे सगळं थांबत नाही ते स्वस्थ बसणार नाहीत अशी माझी एक भाबडी अपेक्षा त्यांच्याकडे. मॅनेज केलं जाते असं वाटत नाही सुरेश धस यांना? मला माहिती नाही, ह्या प्रश्नाचं उत्तर बावनकुळेंनाच देता येईल, कारण का बावनकुळेजींनीच ती मीटिंग केली होती. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर बावनकुळेजींनाच द्यावं लागेल, कारण का त्या 4 तासाच्या मीटिंगमध्ये काय घडलं, कोणी कुणाला बोललं हे मला कळलं ना. मला काहीच माहिती नाही त्याच्यात. मला खूप वेदना झाल्या, मला प्रचंड अस्वस्थता झाली, कारण का उनसे ये उम्मीद नाही. महागाई बेरोजगारी बद्दल काय नाही प्रॉब्लेम आहेच ना. डेटाच सांगतो. जे निर्मलाजींनी जे त्यांचं बजेटचं भाषण दिलं त्याच्यातच त्यांनी ग्रोथ रेट कमी सांगितलंय, फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट पण सांगितलंय आणि 2.5 लाख कोटी रुपयाचं लोन आरबीआय कडून डिव्हिडंडचं घेतलेलं आहे. पुण्यामध्ये पण बेरोजगारीला थोडंसं एक आंदोलन चालू होतं बेरोजगारी. नाही बेरोजगारी आहेच ना. हिंजवडीला तुमच्याच एका चॅनलनी परवा केलं ना, 10-15 जागा होत्या आयटी पार्कच्या, त्यासाठी लाखो मुलं उभी होती. इन्फोसिसला का कुठल्या कंपनीत होती, हिंजवडीलाच. केवढी मोठी बातमी झाली. बारामतीचा जिरायत हा शब्द पुसण्यासाठी अजितदादांनी बारामती, पुरंदर असेल, दौंड असेल, इंदापूर असेल याकरता 435 कोटी निधी मंजूर केलेला आहे. आपण अजितदादांचं अभिनंदन करणार? अर्थातच जो निधी विकासासाठी असेल त्याचं स्वागतच करणार. इंदापूर आणि बारामतीची प्रशासकीय बैठक पार पडली. काय नेमक्या प्रमुख अडचणी आहेत? उन्हाळा जरी असला, कमी पाऊस जरी चांगला झाला असला तरी मी बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक जाऊन स्थानिक जे काही छोटे मोठे मुद्दे असतात कार्यकर्त्यांचे असतात, मग काँग्रेस कार्यकर्ते असतील, शिवसेनेचे असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील, मला दर 8-15 दिवसांनी जेव्हा मी मतदारसंघात येतेच तेव्हा चर्चा होते. कारण का पार्लमेंट चालू असताना मी दिल्लीला असते, उरलेला सगळा वेळ मतदारसंघात जेव्हा दौरे करतो तेव्हा कार्यकर्त्यांची छोटी मोठी कामं असतात. गावाचा एखादा रस्ता असतो, जलजीवन मिशनची कामं आता सगळी थांबलेली आहेत, मग अनेक रस्त्याची कामं थांबलेली आहेत. आता 1 लाख कोटी रुपये हे देणं आहे ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टींना. त्यामुळे सगळे कार्यकर्ते का अस्वस्थ आहेत? कारण का नागरिक अस्वस्थ आहेत. त्यामुळे कार्यकर्ते नागरिकांचे जे प्रश्न आहेत तेच घेऊन प्रशासकीय मिटिंगला येतात. जलजीवन मिशनचं काम पूर्ण झालं आहे, रस्त्याचं काम अर्धवट राहिलेलं आहे, अंगणवाडीची लिस्ट आलेली नाहीये, असे अनेक मुद्दे ह्याची चर्चा आणि मतदारसंघातला आढावा हा खरं तर मी घेते संपूर्ण माझ्या मतदारसंघातला. अनेक वेळा कलेक्टर लेव्हलला तो होतोच आणि दर महिन्यातून मी प्रशासनाची सगळी बारामती लोकसभा मतदारसंघाची रस्ते असेल, पाणी असेल, पीसीएमसी कॉर्पोरेशन असेल याचे जम्बो रिव्ह्यूज घेतात. पण छोटे रिव्ह्यूज हे तालुका लेव्हलला पण घेतले जातात, कारण का काही तहसीलदार तलाठ्यांकडे काही कामं असतात ती मार्गी लागतात. आज त्याच्या जी कामं मॅनेज करून दिली जात होते या संदर्भात आपण आवाज उठवला. त्यामुळं काही बिल्डरांवर देखील गदा आलेली की ते म्हणतात की आम्ही एवढे पैसे अधिकाऱ्यांनी ठरवलं होतं, सगळ्या गोष्टी झाल्या होत्या, परंतु आपण पारदर्शकता यावी म्हणून या ठिकाणी आवाज उठवला होता. या संदर्भात हा लढा कायम पुढे चालू राहणार का? अर्थातच पारदर्शक कारभार कुठलंही सरकार असलं आणि कुणाचंही असलं तरी पारदर्शक कारभारच आला पाहिजे. दिवशी डीबीटी डायरेक्ट
बेनिफिट ट्रान्सफर ह्याच्यावर खूप जोर दिला आणि त्याची सुरुवात मनमोहन सिंग साहेब जेव्हा प्रधानमंत्री होते तेव्हा डीबीटीची पहिली सुरुवात झाली. आधार, डीबीटी, जीएसटी त्या काळातली सगळी बिलं केली होती जी मोदी सरकारने पुढे नेली. आणि मोदीजींनी परवा स्वतः जेव्हा ते बोलले पार्लमेंटमध्ये तेव्हा त्यांनी आवाहन केलं आणि त्याचं आम्ही स्वागत केलं की देशाच्या हितासाठी डीबीटी जर हा चांगला आहे तर आम्ही सगळे त्या डीबीटीच्या बाजूनीच आहोत. पण दुर्दैवाने बीडमध्ये असं झालं नाही. बीडमध्ये डीबीटी कॅन्सल करून म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे शेतकऱ्याच्या खात्याला पैसे जायला पाहिजेत रिव्हर्स केले आणि सरकारकडे आले आणि अनेक अशा ठिकाणी पैसे खर्च झाले ज्या गोष्टी नाहीच आहे आणि नंतर दुप्पट नाही तर तिप्पट किंमत. म्हणजे एखादी युरियाची बाटली उदाहरणासाठी देते, तो डेटा आहे माझ्या सगळ्यांनी, मी पार्लमेंटमध्येही बोलले तर तो, आणि मला वाटतं तुम्ही पण सगळ्यांनी फॅक्ट चेक केलेला आहे त्याच्यामुळे वेगळं मला काही सांगायची गरज नाही तुम्हाला. पण इतका इन्फ्लेटेड प्राइस म्हणजे जे शेतकऱ्याला अकाउंटला पैसे पडणं गरजेचं होतं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, ज्याचं आव्हान आदरणीय प्रधानमंत्र्यांनी केलं, जे देशाच्या हिताचं आहे, शेतकऱ्याच्या हिताचे पैसे म्हणजे शेतकऱ्याला पण सोडलं नाही. शेतकऱ्याचा पीक विमामध्ये पैसे घेतले, त्याच्यानंतर युरियामधले पैसे, गोळी आपण भरतो ना त्याच्यातले पैसे, म्हणजे हे शेतकऱ्याला फसवणुकीची काम, दुर्दैवी आणि अस्वस्थ कसं हे सहन कसं करायचं. मग म्हणजे शेतकऱ्या कुणालाच फसू नये. सरकार आहे, सरकार आपली सेवा करण्यासाठी विकासासाठी हे सरकार आहे ना. काही बारामतीचं पॉप्युलेशन वाढलं आहे, त्यामध्ये बारामतीचे रेल्वे गाड्या वाढवण्यात यावं किंवा रेल्वे थोड्याशा फेऱ्या वाढवण्यात यावं याच्यासाठी आपण. हो, मी अश्विनी वैष्णवांची मागच्या आठवड्यात बोलले होते. बारामती लोकसभेमध्ये दौंडला, हिऱ्याला, भिगवणला आणि बारामतीला या सगळीकडे थांबे वाढवावे आणि ट्रेनची कनेक्टिव्हिटी वाढवावी याच्यासाठी अश्विनी वैष्णवांची मी मागच्याच आठवड्यात पुढच्या झाल्या पुढच्या आठवड्यात माळेगाव कारखान्याची इलेक्शन जाहीर होण्याची शक्यता आहे. आपण याच्यामध्ये उतरणार आहात? नाही, माझं म्हणणं आहे की मी स्वतः काही त्याच्यात नाहीये, पण जर शेतकरी अस्वस्थ आहेत, अनेक शेतकरी मला आज सकाळी भेटायला आले होते, शेतकऱ्यांची जर कृती समिती असेल तर मी शेतकऱ्याच्या बाजूने अर्थातच उभी राहील, कारण ती माझी नैतिक जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी. मला माळेगाव साखर कारखान्यात अजिबात राजकारण आणायचं नाही. काही गोष्टीत आपण राजकारण वेगळं ठेवलं पाहिजे आणि त्याच्यामुळे कुठलाही पक्ष म्हणून आम्ही लढू इच्छित नाही. पण जर तिथल्या शेतकऱ्यांना वाटत असेल की आपल्याला अन्याय झाला आणि शेतकरी जर लढायला तयार असतील तर शेतकऱ्यांच्या बाजूने पूर्ण ताकदीने नैतिकतेने त्यांच्या बरोबर उभं राहील. थँक्यू. ओके.